नमस्कार, आपण पाहतात माय मराठी न्यूज। पुरंदर विमानतळ विरोधी आंदोलकांशी संवाद साधताना सुषमा अंधारे आणि अंबादास दानवे यांच्यात समन्वयाचा अभाव। सुषमा अंधारे यांना बोलू दिले नाही तर अंधारे यांनी मोडला प्रोटोकॉल। कार्यक्रम संपल्यानंतर ठोकले भाषण। शिवसेना नेता सुषमा अंधारे या विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर संतापल्याचे पाहायला मिळाले। दोघांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून आला। 2 दिवसापूर्वी पोलीस आणि पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळ बाधित गावांच्या ग्रामस्थांमध्ये बाचाबाची झाली। त्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सचिन आहिर आणि सुषमा अंधारे हे त्या ग्रामस्थांची भेट घेण्यासाठी कुंभारवळण येथे आले होते। त्यावेळी कार्यक्रम संपल्यानंतर अंबादास दानवे हे माध्यम प्रतिनिधींना बाईट देण्यासाठी आले। त्यावेळी सुषमा अंधारे माईकवर भाषण करत होत्या। बाईट देताना सुषमा अंधारे यांना थांबण्याची विनंती दानवे यांनी केली असता त्यांनी ज्या कामासाठी आलो ते काम आधी करू असं म्हणत दानवे यांच्यावर निशाणा साधलाय। खरं तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष अंबादास दानवे होते। दानवे यांनी भाषण केल्यानंतर सुषमा अंधारे भाषण करायला लागल्या। त्यावेळी हा प्रकार घडला। आपण प्रोटोकॉल मोडून बोलत आहोत याबद्दल त्यांनी माफी देखील मागितली। मात्र या सर्वांमधून सुषमा अंधारे आणि विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव दिसून आला। माय मराठी न्यूजसाठी छायाताई नानगुडे, पुरंदर। करा ना ओ ताई 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 जास्त नका बोलू। तर जरा थांबा ना 5 मिनिटं 5 मिनिटं थांबा ना। विदाउट माईक बोला, विदाउट माईक। बातमी होईल दुसरीच बोलतो त्या बातमी दुसरीच होईल इथं। चला ठीक आहे, ही बातमी मरेल आणि दुसरीच बातमी तयार होईल। नाही नाही आपल्या विषयावर ताई माईक बंद करून करा, या ना खाली। हा माईक बंद करून या ताई, या ना ताई, या ना। पुरंदर विमानतळ बाधित शेतकऱ्यांची तुम्ही भेट घेतली, काय शेतकऱ्यांचं म्हणणं आहे? ज्या